आशु स्पोर्ट्स आरोंदा या टीम मध्ये ही मॅच होते. टॉस जिंकलाय श्रीकृष्ण देवबाग या टीमने आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, 12th मॅन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कंपल्सरी पाहिजे. हा पहिला पुकार आहे. श्रीकृष्ण देवबाग टीमचा कॅप्टन आणि आशु स्पोर्ट्स आरोंदा टीमचा कॅप्टन. 12th मॅन कंपल्सरी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाहिजे. 5 धावांची पॅनल्टी असेल. मॅच सुरू होण्या अगोदर आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल. पहिला चेंडू हलक्या हाताने स्टीअर केलाय. एक धाव ऍड केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या होते ती मात्र 1 धावा. सध्या स्कोअर कार्ड वरती श्रीकृष्ण देवबाग या टीमची धावसंख्या होते 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. बॉलर तयार आहे. या ठिकाणी नितीन गोलंदाजी करतोय. राऊंड विकेट मारा करेल. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन असेल प्रसाद राणे. चांगला चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑफला चेंडू हा सीमा पार चौकार जाईल. यस, या ठिकाणी 4 धावा ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. डीजे देवबाग टीमने टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी नितीन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सुरेख फटका फसलाय. दाजी आहे त्या ठिकाणी आणि आता मात्र कोणतीही चूक करणार नाही आणि झेल पकडला आणि पहिला हादरा बसेल श्रीकृष्ण देवबाग या टीमला. प्रसादच्या स्वरूपामध्ये बॅक टू पॅव्हेलियन प्रसाद माघारी फिरतोय या ठिकाणी. दांडीच असेल. नॉन स्ट्राईक एंडला स्ट्रायकिंग एंडला उत्तम मोठे आपल्याला दिसेल. या ठिकाणी मागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती उत्तमने आणि तोच कित्ता जर आत्ता मात्र गिरवला तर नक्कीच पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यास संघ हा तयारीत असेल. बॉलर तयार असेल. या ठिकाणी नितीन गोलंदाजी मार्कवर पुढे येऊन सरसारून मारण्याचा प्रयत्न. कव्हरला चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. या ठिकाणी धावचीचा धोका असेल परंतु तो खराब फेकी. तोपर्यंत 2 धावा उत्तमच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती मात्र 7 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. श्रीकृष्ण देवबाग या टीमने टॉस जिंकलाय. 1 गडी गमावला. या ठिकाणी प्रसादला माघारी पाठवलंय. सलामीचा बॉलर या ठिकाणी नितीनने 4 धावांचं योगदान दिलंय परंतु मॅच पुन्हा ऑन. चांगला चेंडू कव्हरला उडवलाय. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. तोपर्यंत हा चेंडू सीमा पार चौकार जातोय. 4 धावा ऍड केल्या जातील. पुढे जाते 11 धावा. सध्या स्कोर कार्ड वरती आहे. ओव्हर क्रमांक 1 सध्या प्रगतीपथावरती. बॉलर तयार. हलक्या हाताने स्टीअर केलाय. कव्हरला चेंडू पॉइंटला चेंडू जातोय. चांगली फेकी होते. या ठिकाणी थोडंसं अपील होतंय. पंच तिसऱ्या अंपायरची मागणी करताय. तोपर्यंत 2 धावा तर पूर्ण केल्या जातील. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. पाहायचं या ठिकाणी ऑफिशियल अंपायर या ठिकाणी यायचंय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. 3rd अंपायरची मागणी केली जाते. पाहायचं या ठिकाणी धावचित असेल का हे सुद्धा पाहणं. तोपर्यंत मेघा स्क्रीनवरती डिसिजन पेंडिंग दाखवलं जातंय. टीमची धावसंख्या होते ती मात्र 11 धावा.
हॅलो. हॅलो. यस OUT आउट. या ठिकाणी बॅट्समन आउट होतोय, माघारी परततोय बॅट्समन. या ठिकाणी धावची झालाय. श्रीकृष्ण देवबाग या टीमला बसलेला दुसरा हादरा. डॅनिस फर्नांडिस बॅक टू पॅव्हेलियन. टीमची धावसंख्या हॅलो. हॅलो. समालोचक म्हणून आपल्याला लाभले होते नितीन नाईक यांचं आमच्या देवबाग चषक 2021 तर्फे आम्ही सन्मान चिन्ह देऊन स्वागत करत आहोत. यायचंय दर्शन. दर्शन बांदेकर त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरव करतील. तसेच भूषण नाईक यांनी सुद्धा यायचं. अपील होतं. या ठिकाणी पंच अपील फेटाळत आहे. तोपर्यंत सिंगल ऍड केली जाईल. लेग पैचा इशारा येतोय, सिग्नल येतोय. या ठिकाणी पंचांचा टीमची धावसंख्या 1ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. 12 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात. चांगली बॅटिंग तुम्हाला पेश करावी लागेल. एका बाजूने मात्र गडी बाद होत आहेत, परंतु एका बाजूने सलामीचा बॅट्समन मिस्टर उत्तम मोठे या ठिकाणी काय बॅटिंग करतोय. आतापर्यंत एक चौकार खेचलाय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन विकी पंडित. कुटुंबाचा चेंडू हलक्या हाताने स्टिअर केला. यष्टीरक्षक चेंडूच्या मागे. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव वेगाने घेतली जाते आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला भेटते. ते मात्र श्रीकृष्ण देवबाग टीमच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 2ने पुढे जाईल. चांगली धावसंख्या या ठिकाणी पेश करतोय. या ठिकाणी टीमची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती मात्र 14 धावा. चौदा धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेलेत. माउथ शहा या ठिकाणी गोलंदाजी मार्क वर येतोय. राऊंड विकेट मारा करेल. ओव्हर क्रमांक 2 सध्या प्रगती पथावरती आहे. टीमची धावसंख्या 2 बाद 14 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. मॅच ऑन. पुन्हा एकदा बॉलर तयार. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. स्ट्रेट चा फटका आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगाने येईल तोपर्यंत सिंगल ऍड केली जाईल. टीमच्या खात्यामध्ये अतिशय वेगवान पद्धतीचं क्रिकेट या ठिकाणी पेश केले जाते दोन्ही टीमच्या माध्यमातून. आणि दोन्ही टीम्सना ही मॅच जिंकायची आहे. त्यासाठी हे सगळं मेहनत तुम्हाला कष्ट करावे लागतील. पुन्हा एकदा बॅट्समन तयार असेल उत्तम आहे. त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला बॉलर तयार. या ठिकाणी राऊंड विकेट मारा करतोय. सुरेख चेंडू स्विंग इन मिस म्हणावा लागेल, परंतु यष्टीरक्षक मिस झालाय. तोपर्यंत एक धाव ऍड केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती मात्र 16 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात श्रीकृष्ण देवबाग या टीमने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या ओव्हरमध्ये मोठा हादरा बसला. तदनंतर मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा सावरण्याचा प्रयत्न केलाय श्रीकृष्ण देवबाग या टीमने. कौतुक करावं लागेल सलामीचा बॅट्समन उत्तमचं, जो 9 स्ट्रोक एंडला सध्या स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन तयार. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न हलक्या हाताने स्टेअर केलाय. लिमिटॉनला क्षेत्ररक्षक आहे. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते आणि एकच धाव ऍड केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1ने पुढे जाते. धावसंख्या होते ती मात्र 17 धावा. 17 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन मिस्टर उत्तम या ठिकाणी दिसतोय.
पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू लॉंग आपला दाजी आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, वन बाउन्स चेंडू पकडला जातोय, तोपर्यंत वेगाने एक धाव पूर्ण केली जाते आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 2 बाद 18 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या त्या मात्र श्रीकृष्ण देवबाग या टीमने. यस डीजे थ्रू मध्ये तोपर्यंत लॉंग ऑफचा दाजी नाईक आहे त्या ठिकाणी, दाजी धुरत तोपर्यंत एकच धाव उत्तमच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा आहे की उत्तम मोठे मोठे फटके मारू शकतो, परंतु तसं अजूनपर्यंत घडताना दिसलं नाही. एक चौकार त्याच्या खात्यामध्ये ऍड केलाय. टीमची धावसंख्या 19 धावा. ओव्हर क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावरती आहे. जयराम गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा चांगला चेंडू कव्हरला उडवलाय. डीप कव्हरच्या मागे क्षेत्ररक्षक आहे, 2 क्षेत्ररक्षक वेगाने, तोपर्यंत चेंडू सीमा पार चौकार जातोय. यस डीजे टीमला नेऊन ठेवलंय तर मात्र 23 जयराम गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टिअर केलाय. स्लिमिडनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, धावचीचा धोका असेल, परंतु गुड रनिंग बिटवीन म्हणावं लागेल. अतिशय वेगवान पद्धतीचं रनिंग बिटवीन उत्तम मोठे आणि विकी पंडितच्या माध्यमातून एकच धाव ऍड केली जाते, परंतु अजूनही उत्तमला शांत ठेवलंय. 3 ओव्हरचा खेळ चालू असताना एक चौकार नक्कीच टोकलाय, परंतु शेवटपर्यंत मैदानात राहिला तर नक्कीच दहशत माजवेल या मैदानावरती. भरपूर सामन्यांचा अनुभव. पुन्हा एकदा चांगला चेंडू कव्हरला, क्षेत्ररक्षक नाहीये आणि हा चेंडू वेगाने फरार होतोय. 4 धावा. सुद्धा कौतुक असेल या ठिकाणी. टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 28 धावा. ओव्हर क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावरती आहे. जयराम या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येईल. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू चेक केला जातोय. देवबाग चषक 2021चा थरार आज तुम्ही अनुभवताय. गेले 2 दिवस क्रिकेटचा महासंग्राम, आज मात्र आजच्या दिवसातील ही शेवटची लढत असेल. चांगला चेंडू हलक्या हाताने स्टिअर केलाय. संयमी क्रिकेट पाहायला भेटतंय या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकच धाव ऍड केली जाईल या ठिकाणी आणि या मॅच वरती परी स्पोर्ट्स या टीमचं भवितव्य असेल. सुपर 8 मध्ये जाणारे आजचे 2 संघ कोण असतील हे सुद्धा पाहण्यासाठी प्रेक्षक उपस्थित आहेत. 3 संघ रेसमध्ये आहेत सध्या, परंतु स्ट्रायकिंग एंडला घुटना टेक तमाशा देख या ठिकाणी फाईन लेगला चेंडू, माफ करा, मिड विकेटला चेंडू जातोय. त्या ठिकाणी गणेश कुबल पॅवेलियन आहे त्या ठिकाणी चेंडू जातोय. तोपर्यंत एकच धाव ऍड केली जाईल आणि ॲक्वालॅन रिसॉर्टचे मालक हर्षल गंभीरराव हे या ठिकाणी उपस्थित झाले. मी बिरमोळे सर यांना विनंती करतो की त्यांचं गुलाब पुष्प देऊन त्यांनी स्वागत करावं.
हेलो, 3 ओवर का खेल पूरा होने के बाद 30 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर पहले बल्लेबाजी करते हुए श्री कृष्ण 11 देवबाग की टीम आशु 11 आरोंदा टीम के सामने मालवन के इस बोर्डिंग मैदान के ऊपर शाम के वक्त के दौरान एक कांटे का टक्कर देखने का मौका यहां के दर्शकों को मौजूद हो चुका है। दर्शक चाहते हैं कि आखिरी मुकाबला नफा तुला साबित हो सके। दोनों भी टीमों में बेहतर क्रिकेट खेलने वाले खिलाड़ी मौजूद होने की वजह से बेहतर क्रिकेट उभर के बाहर निकल सकता है, उसी अंदाज में राह देख रहे यहां के दर्शक। थोड़ी वक्त में फैसला होगा कि कौन सी टीम इस मुकाबले के दौरान जीत हासिल कर सकती है। कमेंट्री कक्ष की ओर से चले गेंदबाज रफ्तार के साथ और द विकेट। टिप्पा खाने के बाद थोड़ी सी उछाल लेते हुए स्क्वायर लेग के ऊपर से खेला है, गेंद सीधे बाउंड्री के बाहर। औपचारिकता पूरी की, दोनों भी हाथ उठा से 36 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर 3 ओवर का खेल पूरा होने के बाद गेंदबाज के हैसियत से माउथ शाह कमेंट्री कक्ष की ओर से रफ्तार के साथ चले और द विकेट। टिप्पा खाने के बाद थोड़ी सी उछाल लेती हुई गेंद पॉइंट के क्षेत्र के ऊपर हवा में गेंद काट होने का संभव मौका था, लेकिन मौके का लाभ उठा नहीं सके। नतीजा आपके सामने, बल्लेबाज को जीवन दान मिला, सुरक्षित बल्लेबाज अपने जगह के ऊपर। जब बेहतर गेंदबाजी साबित होती है तो क्षेत्ररक्षकों की जिम्मेदारी प्रमुख मानी जाती है। जिस टीम का क्षेत्ररक्षण मैदान के भीतर काबिल तारीफ रहता है तो बाद में गेंदबाजों का हौसला बुलंद हो जाता है, तभी गेंदबाज बल्लेबाजों के ऊपर हावी होते हुए गेंदबाजी करने का प्रयास करते हैं। काफी नीचे रही थी गेंद, काऊ कॉर्नर के दिशा के ऊपर क्षेत्ररक्षक मौजूद है, पहले प्रयास में जाकर बैकअप करना चाहते, तब तक 1 रन की पूंजी, 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है यहां पर 2 विकेट के नुकसान के ऊपर 38 रन। कला क्रीडा क्षेत्र में कोई छोटा कोई बड़ा नहीं होता, कंधे से कंधा मिलाकर सफर करना पड़ता है तो मंजिल आंखों के सामने दिखाई देती है, बाद में मंजिल को छूने की मजा कुछ और रहती है। कई बातें मैदान के भीतर जाकर करते समय बदन को पसीना आता है। क्रिकेट दोनों भी एंगल से देखनी चाहिए, तभी आप क्रिकेट की मजा लूट सकते हो। लेकिन क्रिकेट या ऐसा खेल है जब तक आखिरी ओवर की आखिरी गेंद डाली नहीं जा सकती, भाकित करना गलत बात साबित हो सकती है, क्योंकि क्रिकेट हर दर्शक को और खिलाड़ियों को पागल बनवाने की काबिलियत रख सकता है। और यही वजह हजारों की तादाद के ऊपर दर्शक क्रिकेट देखना पसंद करते हैं और चाहते हैं कि नफी तुली क्रिकेट मैदान के भीतर, जिसको क्रिकेट के परिभाषा में घमासान युद्ध कहा जाता है, साबित हो सके। क्योंकि उसी तरीके की क्रिकेट उभर के बाहर निकलती है तो दर्शकों में उत्साह पैदा होता है। बाहर जाने वाली गेंद को सफल होकर खेला है, कवर की दिशा के ऊपर क्षेत्ररक्षक मौजूद है, काट होने का संभव, बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व निभाया और काट में तब्दीली की और तीसरे विकेट के रूप में उत्तम मोटे ओपन बल्लेबाज के हैसियत से मैदान के ऊपर गए थे। सिंधुदुर्ग स्तर के चोटी के बल्लेबाज के हैसियत से उन्हें जाना जाता है। काबिले तारीफ टेनिस खेला करते हैं, काबिले तारीफ लेदर भी खेला करते हैं और काफी बढ़िया अंपायरिंग भी कई प्रतियोगिता के दौरान उन्होंने साबित की है। कई सालों से उनको मैं देखता हूं, जानता हूं, पहचानता हूं और कई बार उनको मैन ऑफ द मैच, मैन ऑफ द सीरीज देकर भी सम्मानित किया गया है। बेहतरीन बल्लेबाजी करने के बाद आउट होकर खेमे में लौटे, उनकी जगह के ऊपर विशाल लुड़वे पूरी जिम्मेदारी अपने कंधों के ऊपर लेकर मौजूद। 1 रन की सहयोग से रनों में तब्दीली, स्कोर हो चुका है यहां पर 4 ओवर का खेल पूरा होने के बाद 3 विकेटों के नुकसान के ऊपर रन। श्री कृष्ण 11 की टीम पहले बल्लेबाजी कर रहे आशु आरोंदा टीम के सामने। क्रिकेट के मैदान के ऊपर कई बातें होती रहती है। क्रिकेट ऐसा मैं देखा था प्रगति देवबाग और सातेरी करली के बीच में, तभी 32 रन के ऊपर नॉट आउट, 32 रन स्कोर कार्ड के ऊपर देखने का अवसर प्राप्त हुआ था। तभी धोंडी मलेकर
गेंदबाजी करने के लिए आए। उन्होंने एक ओवर ऐसी डाली, सिर्फ 2 रन देकर 4 विकेट मुकम्मल कर दिए। वक्त गुजर गया लेकिन यादें शेष है। आखिरकार नफातुला मुकाबला हुआ और बावली चिपकर ने आखिरी ओवर में छक्के चौकों की बौछार करवाते हुए सातिरी करली को एक बढ़िया जीत हासिल करवा के दी। क्योंकि कमेंट्री कक्ष के भीतर उस वक्त मैं मौजूद था, सातिरी करली के मैदान के भीतर। उस वक्त शांताराम कांदलगांवकर मेरे बगल में बैठकर बेरन पेशकश किया करते थे। अपने जमाने के काबिले तारीफ कमेंटेटर होकर गए। सीमित ओवर के मुकाबले में हर गेंद रुख बदलती है, हर रन भी रुख बदलती है और यही वजह है निगेटिव पॉजिटिव एंगल से क्रिकेट देखना पसंद करना चाहिए, तभी क्रिकेट के भीतर की आप मजा लूट सकते हो। दाजी दुरत क्षेत्ररक्षक पहले प्रयास में उठा पाते, तब तक 2 रन भागकर पूरे किए, सीधी विकेट को लगी और अंपायर ने थर्ड अंपायर की तरफ कॉल कर दिया। थोड़ी वक्त में आपके सामने फैसला होगा, लेकिन जो फैसला अंपायर देंगे वही फैसला अंतिम माना जाएगा। क्रिकेट में कई ऐसे खिलाड़ी में देखे हैं, उन्हीं में से महापुरुष टीम देवबाग की ओर से दशरथ राहुल अपने जमाने के काबिल तारीफ बल्लेबाज होकर रहे। उनके साथ साथ वेंकटेश राहुल कितना बढ़िया बल्लेबाजी का दायित्व निभा पाते थे, विकेट कीपिंग बेहतर किया करते थे और विकेट कीपिंग करने के बाद नफीतुली बल्लेबाजी भी साबित किया करते थे। और थर्ड अंपायर ने यहां पर बल्लेबाज को आउट करवा दिया, तो चौथे विकेट के रूप में विशाल लुड़बे अपनी विकेट खोकर खेमे में लौटते हुए। डीजे तो वेंकटेश राहुल अपने जमाने के काबिले तारीफ विकेटकीपर बैट्समैन हुआ करते थे, लेकिन उनकी टीम में एक चोटी के गेंदबाज थे दया चोपड़ेकर। कई बार कल्पकता और संयम दोहराते हुए हमेशा गेंदबाजी करना पसंद करते थे। अपने जमाने के माहिर गेंदबाज के हैसियत से उन्हें जाना जाता था, पहचाना जाता था। कई बार उन्होंने महापुरुष टीम को जीत में तब्दीली करवा के दी है। वापस कहना चाहूंगा, वक्त गुजर गया लेकिन यादें शेष है। कितनी बढ़िया गेंद ऑफ स्ट्रिक के ऊपर थी, थोड़ी सी उछाल लेती हुई बल्लेबाज ने बल्ले के बीचों बीच लेकर खेल दिया। 1 रन भागकर पूरा किया, दूसरा रन भागकर पूरा किया। कितना बढ़िया टाइमिंग और कितना बढ़िया संतुलन दोनों भी बल्लेबाजों के बीच में। 2 रन की सहयोग से रनों में तब्दीली, स्कोर हो चुका है 4 विकेट के नुकसान के ऊपर 43 रन। पूछने की जरूरत नहीं, बिना दिक्कत क्रिकेट खेलो और बिना दिक्कत क्रिकेट की मजा लूटो, क्योंकि काबिल तारीफ स्कोरिंग का काउंटिंग कमेंट्री कक्ष के भीतर हो पा रहा है। स्कोरर का नाम है पायस अल्मेडा। ऑफ स्टिक के बाहर जाने वाली गेंद को खेलना चाहते थे, भाग्यशाली रहे, नहीं तो बल्ले का कोना लेकर विकेट कीपर के दस्तानों पे समा जाती। महापुरुष टीम के धुरंधर आक्रामक बल्लेबाज गणेश कुबल को कौन नहीं जानता। अष्टपैलू खिलाड़ियों में से एक, जिन्होंने उनकी क्रिकेट देखी वो दर्शक कभी नहीं भूल पाएंगे। काबिल तारीफ गेंदबाजी, काबिल तारीफ बल्लेबाजी, पूरी सिंधुदुर्ग जिले में बेहतरीन क्रिकेट खेलकर दर्शकों के दिलों में उन्होंने जगह बनवाई थी। कवर की दिशा में खेला, शॉर्ट कवर के ऊपर बैकअप किया जाता, तब तक 1 रन की पूंजी। दूसरा रन लेना चाहते और थ्रो के रूप में दूसरे रन का इजाफा। 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 45। गणेश कुबल ने बाद में नितिन मांद्रकर के छत्रछाया के नीचे वीएमसी मालवण का भी प्रतिनिधित्व किया था। सिंधुदुर्ग जिले में, जिले के बाहर भी काबिल तारीफ चोटी की क्रिकेट खेली थी। जिन्होंने वो क्रिकेट देखी वो दर्शक कभी नहीं भूल पाएंगे, क्योंकि उस वक्त कमेंट्री कक्ष में मैं स्वयं राजा समान, मेरे बगल में बैठा करते थे समीर पांडे, अशोक नाइक। स्कोर हो चुका है 45 और खत्म होने के बाद मैंने आपके सामने पेशकश की थी कि 35 4 विकेटों के नुकसान के ऊपर, 45 4 विकेटों के नुकसान के ऊपर। इस ओवर की आखिरी गेंद शेष है, इस ओवर की आखिरी गेंद शेष है। हमारे स्कोरर जी बतवा रहे हैं और यहां पर थर्ड अंपायर ने बल्लेबाज को नॉट आउट करवा दिया। बेहतरीन अंपायरिंग का दायित्व निभा रहे उमेश मांद्रेकर
मंगेश धुरी और खास करके यहां पर एमरोज एलिमेडा थर्ड अंपायर के जिम्मेदारी निभा पाते हुए। अंपायर की जिम्मेदारी निभाना आसान बात नहीं होती, लेकिन अनहोनी को होनी बनवा के दिखवा रहे तीनों भी अंपायर। तारीफ करने लायक अंपायरिंग मालवण के बोर्डिंग मैदान के ऊपर मौजूदगी दिखवा रही है। कुल मिलाकर 2 रन का सहयोग लेकर स्कोर हो चुका है यहां पर 47 रन। कुल मिलाकर अभी और खत्म हो चुके 5 ओवर का खेल पूरा हो चुका है। 5 ओवर का खेल पूरा होने के बाद 47 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर। दर्शकों में मौजूद है, सीमा रेखा के बाहर वो कॉर्ट में तब्दीली करते हैं तो उनको 2000 रुपए का नकद इनाम रखा हुआ है। इनाम दाता का नाम है विकास तामणकर। खास करके उल्लास टांडेल, उनके लिए इनाम रखा हुआ है। राग नाही येणार ना त्याला। तो उल्लास टांडेल, उनके लिए हमारे कमेंटेटर जो बंबई से खास यहां पर मौजूद है नितिन आलवे, उन्होंने भी 2000 नकद रुपए का इनाम यहां पर रखा हुआ है। खास करके माहौल पैदा करने के लिए ऐसी बातें होती रहती है, भाईचारा निभाते क्रिकेट के मैदान के ऊपर माहौल खड़ा करने के लिए ऐसी बातें देखने का अवसर प्राप्त होता है। और दर्शकों के लिए भी हमारे कमेंटेटर नितिन आलवे जी ने 100 रुपए का इनाम रखा है। बाउंड्री लाइन के बाहर कॉर्ट में तब्दीली करते हो तो सुरेश मांजरेकर की गेंद कवर के दिशा में खेली है, क्षेत्ररक्षक मौजूद। कितना बढ़िया क्षेत्ररक्षण का दावित्व, सीधी हाथ में गेंद बल्लेबाज को विकेटों के नुकसान के ऊपर। आखिरी ओवर की गेंदें बची अभी, 3 गेंदों का खेल शेष है और 3 गेंदों के ऊपर जितने हो सके उतने रन अपने टीम के लिए बात मायने रखते हुए उसी अंदाज में आक्रामक तरीका आजमाते हुए बल्लेबाजी करनी होगी। चक्के चौकों की बौछार हो पाती है तो एक बेहतरीन टारगेट देखने का अवसर प्राप्त हो सकता है। पहले इनिंग में उठाकर मारने का प्रयास किया, मिड विकेट क्षेत्र के ऊपर गेंद चली गई, क्षेत्ररक्षक मौजूद है। पहले प्रयास में बैकअप करना चाहते, तब तक 1 रन की पूंजी, 1 रन की सहयोग से 51, 5 विकेट के नुकसान के ऊपर। अभी गेंदें बची है 2। तो गणेश कोबल के बारे में कह रहा था, सिंधुदुर्ग स्तर के बाहर भी बीएमसी मालवण का प्रतिनिधित्व करते हुए चाहे बल्लेबाजी करनी हो चाहे गेंदबाजी करनी हो, उभर के बाहर निकल चुके थे। वक्त गुजर गया लेकिन यादें शेष है। बेहतरीन बल्लेबाजी, डिप मिड विकेट की तरफ, आसमान की तरफ गेंद दिखाई दे रही है। देखते न देखते गेंद आसमान को छूते न छूते यहां पर दर्शकों में बैठे हैं दर्शन बांदेकर, उन्होंने कॉर्ट में तब्दीली की तो 100 रुपए का इनाम प्राप्त किया है। उन्होंने आखिरी ओवर की आखिरी गेंद उठाकर मारना पसंद किया था मिड विकेट क्षेत्र के ऊपर। और यहां पर देखो आखिरी गेंद के ऊपर मेरे ख्याल से कॉर्ट में तब्दीली की वहां के क्षेत्ररक्षक ने, क्योंकि यहां पर कैमरामैन सामने होने की वजह से मिड विकेट की तरफ गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई है या कॉर्ट में तब्दीली की है, देखने का अवसर प्राप्त नहीं होता। लेकिन अंपायर
बेहतरीन अंपायरिंग का दायित्व निभा रहे, काफी सहयोग मिल रहा है। 6 ओवर का कोटा पूरा होने के बाद 5 विकेट के नुकसान के ऊपर श्री कृष्ण 11 देवबाग टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए स्कोर खड़ा किया है 57 रन। तो जीत हासिल करने के लिए आंसू 11 आरोंदा टीम को 58 रनों की प्राप्त झालं। मित्रांनो, सेकंड इनिंगचा खेळ थोड्या वेळात मैदानात पाहायला मिळणार आहे। तोपर्यंत माझ्या शब्दकोशांना मी विराम देतो आणि पुढचं विश्लेषण करण्यासाठी आपल्या उगवत्या शैलीत आपल्या समोर येत आहेत नितीन अळवे, त्यांच्याकडून पुढची दुरा मी सुपूर्द करतो। हॅलो हॅलो, योगेश परब आपण इकडे यायचं आहे। सकाळपासून आपला समालोचन करून बहुमूल्य वेळ आम्हाला दिला योगेश परब। दर्शन पंकज धुरी यांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करायचा आहे। हॅलो, जरा फॅन आहे तो तिरका करून ठेवा, कारण सरळ हवा जाते ती डायरेक्ट माईक मध्ये घुसते, त्यामुळे हमिंग होत आहे आणि बोलताना थोडंसं कॉम्बिनेशन मागे पुढे होत आहे। योगेश परब सकाळपासून आम्हाला बहुमूल्य आपला वेळ दिलाय, सुंदर असं समालोचन केलंय त्यांनी, थँक्यू व्हेरी मच सर। तसेच उत्तम मुणगेकर सर, आपण सुद्धा इथे यायचं आहे। मी राजनजी कोमटेकर साहेब यांना बोलवतो इकडे सन्मान चिन्ह देण्यासाठी। उत्तमजी मुणगेकर यांनी सुंदर असं आपल्या गोड आवाजात समालोचन केलंय, त्यांना सन्मान चिन्ह देऊन राजनजी कुमटेकर साहेब सन्मानित करतील। थँक्यू सर। धन्यवाद सहदेव। मित्रांनो, या निमित्तानं क्रीडा रसिकांसाठी सुवर्ण संधी श्री साटम महाराज कला क्रीडा सेवा मंडळ निरवडे यांच्या वतीनं कैलासवासी विलास तनावडे यांच्या स्मरणार्थ साटम महाराज प्रीमियर लीग 2021 सिंधुदुर्ग मर्यादित ही स्पर्धा 13 एप्रिल ते 17 एप्रिल 7 पाटेकर मैदान निरवडे सावंतवाडी येथे खेळवण्यात येते। प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय 50,000, तृतीय क्रमांकासाठी आणि चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी 15,000। आणि ऑक्शनचा दिवस उद्या आहे शालू हॉटेल मळगाव येथे। काही दिवसामध्ये ऑक्शनचा दिवस सुद्धा शालू हॉटेल मळगाव येथे या ठिकाणी होईल। हॅलो हॅलो सिंधुदुर्ग प्रीमियर लीग सिंधुदुर्गातील खेळाडूंसाठी ही स्पर्धा मर्यादित आहे। हॅलो, ही जी स्पर्धा देवबाग गाव पुरस्कृत आयोजित केलेली आहे, या स्पर्धेसाठी जी बक्षीस योजना आहे, प्रथम पारितोषिक रोख रुपये 1,21,000 आणि भव्य दिव्य चषक हॉटेल ओशियन ब्लिस यांच्याकडून पुरस्कृत केलेला आहे। त्यानंतर द्वितीय पारितोषिक रोख रुपये 75,021 आणि भव्य दिव्य चषक
ॲक्वालिन बीच रिसॉर्ट यांच्याकडून पुरस्कृत आहे. तृतीय पारितोषिक 21,021 आणि आकर्षक चषक श्री भरत पारसेकर यांच्याकडून पुरस्कृत केलेला आहे. चतुर्थ पारितोषिक रोख रुपये 21,021 आणि आकर्षक चषक श्री महेश सोपडेकर यांच्याकडून पुरस्कृत आहेत. मालिकावीर हिरो स्प्रिंट सायकल आणि चषक श्री मनोज वैद्यसाहेब डोंबिवली यांनी पुरस्कृत केलेला आहे. उत्कृष्ट फलंदाज हिरो सायकल आणि चषक श्री विकास तामणकर यांच्याकडून पुरस्कृत आहे. उत्कृष्ट गोलंदाज हिरो सायकल आणि चषक हे देवबाग गावाने पुरस्कृत केलेलं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट यष्टीरक्षक आणि अंतिम सामनावीर यांना आकर्षक रोख बक्षिसे आणि चषक प्रत्येक सामन्यातील सामनावीरास टी शर्ट व चषक मालिकेतील सर्व चषक हे हॉटेल विंडमिलचे मालक यांच्याकडून पुरस्कृत केलेले आहे. धन्यवाद. यापुढची सूत्र मी समालोचक यांच्याकडे सोपवतोय. धन्यवाद. आज के दिन का बिल्कुल आखिरी मुकाबला इस वक्त मैदान के अंदर. प्रतियोगिता के दरमियान आज के दिन लगातार 2 मुकाबले में मैन ऑफ द मैच का खिताब हासिल करने वाला कैप्टन ऑफ सिंधुदुर्ग मैदान के बीच में से जा रहा है बिल्कुल 0 के योग पर. हॅलो, सिंधुदुर्गातील प्रसिद्ध मालवणी समालोचक सन्माननीय बादल चौधरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शब्दफुलांनी मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. सन्माननीय बादल चौधरी यांना मी मान्यवरांच्या कक्षात येऊन विराजमान होण्याची विनंती करतो. नितीन. धन्यवाद. गेंदबाज ओमकार जो कि इस वक्त हमारे ठीक सामने वाले चोर की तरफ से आज के दिन का बिल्कुल आखिरी मुकाबला. बात की जाए बिल्कुल विपक्ष खेमे की तो शुरुआत के दौर में बिल्कुल 2 लगातार मुकाबले जीतकर इस प्रतियोगिता के दरमियान लगातार तीसरा मुकाबला जीतने के लिए 58 रनों की आवश्यकता. दूसरी गेंद लेकर फिर एक बार गेंद को उड़ा दिया है. मेरे ख्याल से गेंद के नीचे कोई खिलाड़ी मौजूद नहीं जब तक कि इशारा आता अंपायर की तरफ से 6 रन का. फिर एक बार तैयार ठीक हमारे कमेंट बॉक्स के सामने की तरफ से गेंदबाज ओमकार वैभव जादव के लिए फिर एक बार उठाकर खेलने का प्रयास. गेंद ने शायद बल्ले का चुम्मा लिया या नहीं. अंपायर की तरफ देख रहे हैं. अंपायर की उंगली ऊपर उठी. बहुत सारी टीमों की नजरें रहेगी भाई, क्योंकि एक एक मुकाबला जीतकर लगभग 2 टीमें इस प्रतियोगिता के दरमियान बिल्कुल अंदर आने का प्रयास कर रही है. चमत्कार ही बचा सकता है. लेकिन मैदान के अंदर की अगर बात बताए तो बिल्कुल खेलने वाली 2 टीमें 1-2 मुकाबले जीत चुकी है, एक मुकाबला जीत चुकी है. तो कौन जीतेगा इसके ऊपर बहुत सारी बिल्कुल समीकरण होगी और देखना है. गेंदबाज फिर एक बार 2 विकेट हासिल कर चुका है, 1 छक्का भी लग चुका है इस ओवर में. आखिरी मुकाबले के दरमियान तमाम दर्शकों की निगाह इस वक्त मैदान के अंदर माउच शाह जो कि नया बल्लेबाज मैदान के अंदर वैभव की जगह अपने इस ओवर की अगली गेंद लेकर फिर एक बार तैयार गेंदबाज ओमकार ठीक हमारे सामने वाले चोर की तरफ से. फिर एक बार अपटम के बाहर की गेंद विथ अलाउंग द कारपेट खेला. वहां पर खिलाड़ी मौजूद जब तक कि गेंद को उठाता थ्रो करता 1 रन के साथ खाते की हुई शुरुआत माउथ के और रन संख्या 7 रन स्कोरबोर्ड के ऊपर 2 विकेट का नुकसान. इस प्रतियोगिता के दरमियान बिल्कुल दर्शन बांदेकर जिनकी वजह से हमारा आना यहां पर आज के दिन के लिए तय हुआ, वो दर्शन बांदेकर, सहदेव जी साळगावकर, विनोद जी पराडकर, रोशन दुरी और बबन और उनके तमाम साथियों का मैं धन्यवाद देना चाहूंगा.
इतनी बड़ी प्रतियोगिता के दरमियान हमारी टूटी फूटी आवाज में बिल्कुल आपने हमें कबूल किया। इस दौरान सेवा करने की बिल्कुल एक बहुत ही अच्छा सुनहरा जो कि अवसर दिया इस ऐतिहासिक परंपरा से संपन्न इस मालवण के टोपी वाला मैदान के ऊपर। धन्यवाद। और फिर एक बार इस मैच के दौरान आपको बता दूं, इस ओवर की अगली गेंद ओमकार की बहुत ही अच्छी गेंद, हल्के हाथ से खेला, बिल्कुल रन की तमाम संभावना भी समाप्त। एक बेहतरीन जो कि नफातुला ओवर जिसमें बिल्कुल एक छक्का देखने को मिला, एक रन भी देखने को मिला। मात्र 7 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 8 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 2 विकेट का नुकसान। 58 का जवाब इस वक्त आरुंदा की तरफ से डीजे। भाई आज बादल जी के कुछ आखिरी 2 ओवर के बिल्कुल खेल में उनको भी सुने तमाम दर्शक। इस कारण बिल्कुल 2 ओवर की कोटी की जिम्मेदारी हमारी रहेगी। और इस बीच फिर एक बार दूसरे ओवर के दरमियान गेंदबाज तैयार ठीक हमारे सामने वाले चोर की तरफ से। 58 का जो कि पीछा, कुल मिलाकर स्कोर बोर्ड के ऊपर 8 रन, 50 रन अभी भी पीछे। अच्छी गेंद थी, बिल्कुल टिप्पा पड़ने के बाद थोड़ी बहुत उछली, वहां पर खिलाड़ी मौजूद था। 1 रन आसानी के साथ चोर बदलने का जो कि अवसर गणेश के हाथ में। 1 रन के साथ रन संख्या तब्दील। 9 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 2 विकेट का नुकसान। विकी पंडित, मैन फ्रॉम कास सावंतवाड़ी का ये सपूत, जिनके भाई का आज भाई बर्थडे, वो भी अच्छा क्रिकेट खेलता है, बाबू पंडित, जिसका नाम हमारे सिंधुदुर्ग स्तर के क्रिकेट में बिल्कुल बहुत सारे ऐसे नामों के साथ हम जुड़े हैं जिनके बारे में लगातार चर्चा करते आ रहे हैं। बिल्कुल युवा खिलाड़ी प्रभावित करता हुआ इस मैदान के अंदर ऑलराउंडर के हैसियत से मैदान के अंदर योगदान देता हुआ विकी पंडित। नौ रन, 2 विकेट का नुकसान। फिर एक बार तैयार गेंदबाज विकी पंडित सामने वाले चोर की तरफ से माउथ शाह के लिए। ये गेंद निकले, बहुत ही अच्छी गेंद थी। टिप्पा पड़ने के बाद बिल्कुल फिर एक बार उछली, थोड़ा सा बैकअप वहां पर निकला जरूर, लेकिन उसका फायदा सिर्फ 1 रन। रन संख्या डबल फिगर में 10 के ऊपर, कुल मिलाकर स्कोरबोर्ड के ऊपर 10 रन, 2 विकेट का नुकसान। बिल्कुल चाह रही होगी देवबाग की टीम, यहां पर श्री कृष्ण देवबाग की टीम इस मुकाबले को जीता जाए, आसानी के साथ बिल्कुल क्वार्टर फाइनल का रास्ता तय होगा। इस दौरान बहुत ही बड़ा शॉट खेलने का प्रयास, गेंद के नीचे खिलाड़ी, संभावना बड़ी, एक और विकेट का पतन, लौटना होगा वापस गणेश को। तीसरा चुकी है, 10 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 3 विकेट का नुकसान। मैदान के अंदर गणेश की जगह लेने के लिए देवीदास कुबल, क्रिकेट का, टेनिस क्रिकेट का ढेर सारा अनुभव जिस खिलाड़ी के पीछे, वो देवीदास कुबल। थोड़ी सी कठिन समय है बिल्कुल, मात्र 10 रन, अभी भी 48 रन दूर। दूसरा ओवर इस वक्त प्रगति पथ के ऊपर, और तमाम दर्शकों के बीच में बिल्कुल मालवण के टोपी वाला बोर्डिंग स्कूल मैदान के ऊपर एक रोचकता भरा मुकाबला, क्योंकि यहां से मुकाबले को जीतने के लिए बहुत सारा संघर्ष करना पड़ेगा आरुंदा टीम को। 3 महत्वपूर्ण विकेट जो कि गंवा चुका है शुरुआत के 2 ओवर में, और ऐसी परिस्थितियों में 58 रन का पीछा इतनी आसान बात नहीं है। शाम का वक्त, टॉस जीतने के बाद बल्लेबाजी करने का एक बहुत ही अच्छा निर्णय, और उसके बाद यहां पर देखिए वापसी के तौर पर ये बेहतरीन गेंदबाजी का नमूना। बहुत ही अच्छी गेंद थी, बिल्कुल हल्के हाथ से गेड़ा, बिल्कुल वहां पर खिलाड़ी मौजूद शॉर्ट पॉइंट के क्षेत्र में, जब तक कि गेंद को उठाता, थ्रो करता। 1 रन आसानी के साथ, रन संख्या
11 रन स्कोरबोर्ड के ऊपर। बादल चौधरी के भाषा में अगर बताया जाए तो एक डबल गेम। तो इसके बारे में भी आज बिल्कुल आखिरी वक्त में थोड़ी बहुत बातें होगी। बादल जी आज आ चुके हैं। 11 रन 3 विकेट का नुकसान। विकी पंडित ठीक सामने वाले छोर की तरफ से गेंदबाजी के मोर्चे के ऊपर बहुत ही अच्छा प्रयास। खिलाड़ी मौजूद, चौकन वहां पर जब तक कि गेंद को उठाता थ्रो करता। 1 रन, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों की। 1 रन के साथ रन संख्या 12 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 12 3 विकेटों का नुकसान। देवीदास कुबल क्षमता है भाई बल्ले में। बहुत सारी प्रतियोगिता के दरमियान बिल्कुल लगातार धुआंधार छक्कों की बरसात कर सकता है, क्षमता है बल्ले में। लेकिन वो कारनामा करने के लिए बिल्कुल इस मैदान के ऊपर रुकने की आवश्यकता। विकी पंडित फिर एक बार तैयार। अच्छी गेंद थी, फिर एक बार वहां पर फील्डिंग का स्तर देखिए, देखने लायक नजारा। बैकअप ठीक ठाक नहीं था। 1 रन आसानी के साथ और इसे 1 रन के साथ रन संख्या तब्दील। स्कोरबोर्ड के ऊपर 13 रन 3 विकेटों का नुकसान। और कोई समाप्ति तो बिल्कुल 2 ओवर का खेल समाप्त। रन संख्या 58 का पीछा, 13 रन 3 विकेट का नुकसान। इसी के साथ मैं नितिन नायक तमाम दर्शकों की साथ ही साथ हमारे प्यारे खिलाड़ियों की इस मालवण के टोपी वाला मैदान के ऊपर से बिल्कुल इजाजत चाहता हूं। आपने हमें कबूल किया, हमारी टूटी फूटी आवाज में हमें सेवा करने की यहां पर जो कि एक जो मौका दिया, उसके लिए मैं धन्यवाद चाहता हूं। साथ ही साथ दर्शन जी बांदेकर उनके तमाम साथियों की बिल्कुल यहां से इजाजत ले रहा हूं। इसके बाद का आंखों देखा सुनाने के लिए अगले 2 ओवर के लिए मेरे सहयोगी भूषण नाइक को आमंत्रित करूंगा। और तब तक के लिए मैं इजाजत चाहता हूं। धन्यवाद। धन्यवाद नितीन. 14 धावा धावफलकावर 58 धावांचा पाठलाग. 3 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांच्या सांगते अखेर 3रं षटक हे प्रगतीपथावर. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाज सज्ज. सुरेख पद्धतीचा चेंडू फलंदाजाला काहीसा निशब्द करतोय. फलंदाज देवीदास कुबल काहीसा चकतोय. परिणामी मात्र निर्धाव चेंडू हा धावफलकावर गणला जातोय. धावफलक स्थिरावतोय. आतापर्यंत 14 धावा. ह्या धावफलकावर 3रं षटक हे प्रगतीपथावर. गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा सज्ज. ऑनसाईडच्या दिशेने टोळवलेला चेंडू यावेळी मात्र स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूने जातोय. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक काहीसा चकतोय. हीच त्याची घोडचूक, त्याचा कच्चा दुवा हेरून मात्र दुहेरी धावेकडे पावलं वळवली जात आहेत. 2 धावेने संघाची सांघिक धावसंख्या बदलते. सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती 16 धावा धावफलकावर. आतापर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यात. कमी धावसंख्येचा जरी सामना असला तरी प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ गोलंदाजीचं वर्चस्व हे गाजवतोय आणि संभाव्य धावसंख्येच्या गतीला काहीसा रोधक लावत 16 या धावफलकावर. यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र मिड ऑफच्या डोक्यावरनं टोलवला जातोय. डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय. 1 धाव तर पूर्ण केली जाते. एकेरी धावेने संघाची सांघिक धावसंख्या बदलते. सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती 17 धावा धावफलकावर. देवीदास कुबल माऊस शहा ही जोडी SBD आरोंदा क्रिकेट संघातर्फे मैदानावर. 58 धावांचा पाठलाग. अंतिम सामना मैदानावर. ऑनसाईडच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न तो फलंदाज माहूज शहा याचा. परिणामी चेंडू हा पॅडला स्पर्श करतोय. लेग बायचा इशारा पंच देत आहेत. एकेरी धावेने संघाची सांघिक धावसंख्या बदलते. सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती 18 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोपाळ बटा हा स्वस्तात माघारी परततोय आणि त्यानंतर काहीशी धीमी रणसंख्या ही पाहायला मिळते. याही वेळी मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू स्विंग अँड दी मिस होतोय. एका ऑनसाईडच्या फटक्याला हुलकावणी देतोय. परिणामी मात्र 3ऱ्या षटकाची सांगता होते. 3 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय. 3 षटकांच्या सांगते अखेर 58 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावा पूर्ण होत आहेत त्या 18 3 गड्यांच्या मोबदल्यात असं समीकरण. अंतरिम 18 चेंडूंचा खेळ बाकी. 40 धावांची आवश्यकता ही येऊन ठेपते. ती महत्त्वपूर्ण या सामन्यादरम्यान.
देवबाग चषक 2021 एका सुयोग्य आयोजनाची नियोजनाची क्रीडा स्पर्धा ही आपण अनुभवतोय. मालवण टोपीवाला बोर्डिंग या मैदानावर आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस. विजयाचा प्रमुख दावेदार कोणता संघ असेल याचीच परिणिती निश्चितीत वळवण्यासाठी महत्त्वपूर्ण सामना मैदानावर आपण पाहतोय. तो दोन बलाढ्य क्रिकेट संघादरम्यान SBD आरुंदा विरुद्ध श्रीकृष्ण देवबाग या दोन संघादरम्यान महत्त्वपूर्ण सामना. आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस. आतापर्यंत 4 क्रिकेट संघ हे उपउपांत्य फेरी दरम्यान मजल मारतायत. आजच्या दिवसामध्ये कोणते 2 संघ हे विजयश्री संपादन करून उपउपांत्य फेरीपर्यंत पोहोचतील याची निश्चिती देणारे सामने हे मैदानावर. धन्यवाद देईन खास करून देवबाग आयोजक कमिटीना ज्यांनी या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. खास करून आमचे जवळचे मित्र दर्शन बांदेकर, सहदेव साळगावकर, विनोद पराडकर, रोशन धुरी, बबन यांना की एका सुयोग्य आयोजनाची एका स्वप्नवत आयोजनाची क्रीडा स्पर्धा ही आपण अनुभवली. आणि आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस साटम महाराज कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने जवळच एका सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचं आयोजन केलं आहे. ते निरवडे सावंतवाडीच्या मैदानावर सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 1 लाख रुपये पारितोषिक असलेली क्रीडा स्पर्धा ही जवळच आपण अनुभवणार आहोत. येत्या 13 एप्रिलपासून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन साटम महाराज कला क्रीडा मंडळ निरवडे कैलासवासी विलास तानवडे यांच्या स्मरणार्थ सिंधुदुर्ग प्रीमियर लीग एका भव्य क्रीडा स्पर्धेचं आयोजन हे येत्या आपण काळामध्ये पाहणार आहोत. अशा मोठ्या आयोजनाची क्रीडा स्पर्धा. शॉर्ट पद्धतीचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने टोलावला जातो. यावेळी चेंडू मात्र डीप फाईन लेग सीमारेषेलगत जातोय. जोपर्यंत डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय. 2 धावा तर पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने सांघिक धावसंख्या बदलली जाते. सांघिक धावसंख्या परावर्तित केली जाते ती 20 धावा धावफलकावर. तब्बल 3 गाड्यांच्या मोबदल्यात 58 धावांचा पाठलाग. 4थं षटक प्रगतीपथावर आणि अष्टपैलू ज्याची ख्यातिकीर्ती कासगावचा सुपुत्र असा विकी पंडित कॉमेंट्री कक्षा एंडकडनं सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ दी लेन पद्धतीचा चेंडू एक बहारदार असा पुलचा फटका डीप मिड विकेट सीमारेषेलगत जातोय. 1 धाव तर पूर्ण केली जाते. सुरेख असं वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा पूर्ण करत धावसंख्या परावर्तित केली जाते ती धावफलकावर 22 धावा. धावफलकावर 4थं षटक प्रगतीपथावर. 16 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. विजयासाठी बहुधा 38 धावांची आवश्यकता. अटॅक इज दी बेस्ट डिफेन्स. आक्रमकता हेच बचावाचं साधन येऊन टेपतंय ते SBD आरुंदा क्रिकेट संघाच्या समोर. 16 चेंडू विजयासाठी अजूनही 15 चेंडू अजूनही 36 धावांची आवश्यकता ही येऊन टेपते सामन्यादरम्यान. सुंदर पद्धतीचा फटका यावेळी मिड ऑफच्या डोक्यावरनं डीप लॉंग ऑफ सीमारेषा पार जातोय. क्षेत्ररक्षक आणि चेंडू यांच्या संघर्षामध्ये चेंडू विजयी ठरतोय. डीप लॉंग ऑफ सीमारेषा पार करत एका नेत्रदीपक चौकाराची जोड धावफलकावर होते आणि 4 धावांनी धावफलक परावर्तित होतोय. तो आता मात्र धावफलकावर 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 14 चेंडू विजयासाठी अजूनही 32 धावांची आवश्यकता. अष्टपैलू असा स्ट्राईक एंडला सज्ज होतोय पुन्हा एकदा माहुस शहा हा उंचपुरा फलंदाज. सुरेख बदल आले त्याच्या साहाय्याने फटका टोलवण्याचा प्रयत्न. बॅटची इनसाइड एज घेतोय. परिणामी यष्ट्यांच्या मागे उत्तम मोठे हा मात्र बाकीचे सोपस्कार पूर्ण करतोय. एका निर्धाव चेंडूची धावफलकावर गणना होते. धावफलक स्थिरावतोय. आता मात्र धावफलकावर 26 3 गड्यांच्या मोबदल्यात. 13 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. 32 धावांची आवश्यकता ही विजयासाठी. शॉर्ट ऑफ दी लेन पद्धतीचा चेंडू यावेळी चेंडू निर्धाव टाकतोय. 4थ्या षटकाची सांगता होते. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांचा अवधी समाप्त होतोय. 58 धावांचा पाठलाग करत असताना फक्त 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात असं समीकरण. अंतरिम 2 षटकांचा खेळ हा बाकी. प्रति षटक 16च्या सरासरीने धावफलकावर धावा 32 आवश्यक. 2 षटकांमध्ये 32 धावांची आवश्यकता. आजच्या दिवसातील अंतिम सामना एका सुयोग्य आयोजनाची क्रीडा स्पर्धा देवबाग चषक 2021. काय घडतंय काय बिघडतंय. कोण विजयाचा प्रमुख दावेदार ठरतोय. विक्ट्री ऑफ लास्ट गोल. विजयाचा शेवटचा गोल. कॉमेंट्री कक्षाच्या एंडकडनं पुन्हा एकदा बदलाव होतोय आणि आमचे जवळचे मित्र, आमचे सहकारी, आमचे मार्गदर्शक समालोचन क्षेत्रामधील आमंत्रित करतोय. वालवल गावचे सुपुत्र आणि सिंधुदुर्ग, गोवा तसेच मुंबईचा एक बुलंद असा आवाज
बादल चौधरी अंतरिम 2 षटकासाठी मी आमंत्रित करतोय आणि मी भूषण नाईक या भव्य क्रीडा स्पर्धेतनं आपली रजा घेतोय, थांबतोय. धन्यवाद. भूषण धन्यवाद, नितीनजी धन्यवाद. मालवणी आकाशवाणीच्या मालवण केंद्रावरून सगळ्यांचा हात जोडून स्वागत. संध्याकाळच्या सत्रात 58 रनचा जो पाठलाग आणि हा 58 रनचा जो पाठलाग असताना 5व्या षटकातलो पहिलो चेंडू वाईड. अवंतरच्या स्वरूपात एक धावसंख्या स्थिरावली 27 रन्सावर. बॅटची कट घेऊन चेंडू थर्डमॅनच्या दिशेने शॉर्ट थर्डमॅन पॉईंट. 2 खेळाडू चेंडूच्या मागे, दोघांच्या मध्ये पडलेलो चेंडू. या दोन क्षेत्ररक्षकांमध्ये एक धाव, एकेरी धावेनिशी धावसंख्या 28 रन्सावर आणि इथपासून शिल्लक रवले चेंडू 11 आणि विजयाचं लक्ष 30 रन्सांचा. 11 चेंडू आणि 30 धावा आरोंदा संघ तुमका जिंकण्यासाठी आणि ह्या पूलमध्ये नंबर 1 वर थांबण्यासाठी. ह्या सामन्यावर बरीच गणित अवलंबून असत. जर आरोंदा जिंकला तर आरोंदा 1 नंबरवर राहतला आणि जर देवबाग जिंकला तर देवबाग संघ क्वालिफाय होतलो आणि जर देवबाग संघ हरलो तर इतर 3 संघांसाठी नेट रन रेट आणि त्याची आकडेवारी मोजण्याची संधी. म्हणजे या एका सामन्यावर उरलेल्या 3 सगळ्याच संघांची गणिता आणि अस्तित्व अवलंबून. बॅटची कट घेऊन चेंडू विकेट किपरच्या वळ्यात पुढचा लागलेला कलाम. चौथो खेळाडू तंबूच्या दिशेने धावसंख्या स्थिरावली 28 रन्सावर. आणि क्लीन बोल्ड तटक्या पेचून गेलेल्या चेंडूसाठी विकास तामणकर साहेबांकडून 500 रुपयांचा बक्षीस. वाजलेले समालोचक आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकले. मडुरा गावचे नितीन नाईक, नेमळे गावचे भूषण नाईक, खास मुंबईवरून ह्या स्पर्धेसाठी इलेले सन्माननीय आळवे साहेब, त्याचप्रमाणे राजाजी सामंत, श्याम वाकर, प्रदीप देऊलकर, अमोल जमदाडे, उत्तम मुंडगेकर. खरोखरच एकापेक्षा एक नावाजलेली नावा, प्रत्येकाकडून काय ना काय शिकण्यासारख्या. योगेश परब आमचं आणखी एक जवळचा मित्र वेंगुर्ल्यावरून या स्पर्धेसाठी इलो आणि हा प्रत्येकाचा वैशिष्ट्य, प्रत्येकाचा एक युनिक आवाज, प्रत्येकाकडून प्रत्येका काहीतरी नक्कीच शिकाक मिळतला. मैदानावर पावला टाकताना दाजी धुरत, ज्याचा चेहरा सुद्धा खूपसुरत आणि त्याची बॅटिंग त्याच्यापेक्षा खूपसुरत असो दाजी धुरत. गेल्या वर्षी रुपेश कांदळे मित्रमंडळाची 1 लाखाची स्पर्धा, या स्पर्धेचं उत्कृष्ट फलंदाज स्ट्रायकर यांच्या दिशेने. आव्हान मात्र खूप मोठा, शेवटचे 30 रन्सांची गरज आणि या 30 रन्सासाठी 10 चेंडू शिल्लक. 10 चेंडू 30 धावा. तेजस बॉलिंग मार्कवर. तेजस साधी बॉलिंग मार्कवर. दाजी धुरत साठी पहिलो चेंडू, बॅटची कट घेऊन चेंडू गेलो विकेट किपरच्या दिशेने. विकेट किपर कडून सुटलेलो झेल. दाजी गेल्या पावली माघारी पाठवण्याची संधी होती, पण विकेट किपर कडून झेल सुटलो. देव देता आणि निरांकार पाठ घेता. अर्थात दाजीच्या बॅटमध्ये क्षमता असा ह्या जीवदानाचा फायदा उठवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात असो एक खेळाडू होऊन गेलो ज्याका जीवदान दिला की त्यानंतर तो हमखास हाफ सेंचुरी मैदानावर मारण्यात माहीर होतो. उत्तम मोठे ह्या त्याचं नाव असा आणि तोच उत्तम विकेट किपरच्या भूमिकेत असा. आता मात्र उत्तम कडसून झालेली चूक तेजस साधियन भरून काढली आणि त्या पुढच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या नादात देविदास कुबल तंबूच्या दिशेत. स्पर्धेचे सगळ्यांका वेध लागतले. साटम महाराज कला क्रीडा मित्रमंडळ निरवडे आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 13 ते 17 एप्रिल 1 लाखाची स्पर्धा निरवड्याच्या मैदानावर. सगळ्यांका मनापासून आमंत्रण असा आणि ह्या स्पर्धेक देवबाग चषक 2021 कडसून आमचे मनपूर्वक शुभेच्छा. देवबाग सिंधुदुर्ग तो नाहीतर संपूर्ण जगातलो एक सर्ग जगा म्हटलं जाता. जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक ज्या देवबाग मध्ये वास्तव्यासाठी येतात त्या देवबागच्या ग्रामस्थांनी भरवलेली स्पर्धे. आणि खरोखरच या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे क्रिकेटच्या इतिहासात ह्या पहिला उदाहरण असताना की पूर्ण गावाच्या वतीने एखाद्या स्पर्धेचं आयोजन केलं गेला आणि ती सुद्धा अगदी भव्य दिव्य स्पर्धा. परत एकदा आखू टप्प्याचा चेंडू अपरकट जे का म्हटलं जातं कव्हरच्या कपडावरून बघता बघता चेंडू आकांड्याच्या पहिला आडी टांगा पलटी देवबाग चषक षटकार.
त्याऐवजी 1 टू का 6. दाजी धुर्ताच्या बॅटमधून बाहेर पडलेलो अप्पर कटचो षटकार कव्हरच्या कपडावरून धावसंख्या 3 डझनावर 36 रन्सावर. परत एकदा भरकटलेलो चेंडू, पंचांचो इशारो वाईड चेंडूचो. अवांतरच्या स्वरूपात अजून एक धावसंख्या 37 रन्सावर. बघता भजी मागता वडे, समुद्रात मासो आणि तडीक मॉल. मॉल म्हटल्यानंतर डोळ्यासमोर उभं राहता बऱ्याच जणांच्या नजरेसमोर 3 मजली 4 मजली एससी मॉल, पण तो मॉल नाही, ह्यो मॉल असा आमच्या मालवणातलो, मालवणच्या किनाऱ्याचो. कसो असता ह्यो मॉल बघण्यासाठी नक्कीच आज संध्याकाळी, उद्या संध्याकाळी जेव्हा जेव्हा तुमका येळ असतात, रोज संध्याकाळी आणि सकाळी मालवणच्या किनाऱ्यावर माशाचो लिलाव जाका लागता आणि थैसर जो माशाचो लिलाव ज्या पद्धतीत होत होता त्याका मॉल म्हटलं जाता. 5व्या ओव्हरीचो खेळ झालो समाप्त. धावसंख्या स्थिरावली 38 रन्सावर. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. 6 चेंडू आणि 21 धावा. कोण जिंकतलो सामनो? आरोंदा संघ तुमच्यासाठी शेवटचे 6 चेंडू. जा काय करूचा असा ता लवकर. सावंतवाडीचे सुप्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकरांची कविता असा, पावडर लायसर बाजार लागलो. बाजार करूचा असा तर पावडर लावण्यात जास्त वेळ खर्च करू नकात आणि रन्स संपवचे असतील, टार्गेटच्या दिशेने जाऊचा असात तर ओव्हरी संपाची वाट बघू नका. शेवटच्या 6 चेंडूंचो खेळ शिल्लक. मध्ये एक म्हण असा, अर्धो मिरक सरान गेलो आणि बाळग्यान माटव बांधा घेतलो. जर माटव बांधाचो असा तर मिरक सराच्या आधी आणि फटके खेळायचे असतील तर ओव्हरी संपाच्या आधी. दाजी तुझ्यासाठी शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूत 21 रन्सांची गरज. दाजी आज दिवसभरात तुझ्याकडून खूप मोठमोठ्या अपेक्षा होते, पण आजची संध्याकाळ तू गाजवची अशी अपेक्षा असा. आज पूर्ण दिवस तुझ्या सहकार्याने गाजवलो. या मैदानावरची हाफ सेंचुरी दाजी गोपाळच्या संघातून खेळणारो दाजीचो राईट हँड ज्याका म्हटलं जातं जॉनी फर्नांडिस. जॉनी जॉनी येस बटा, हिटिंग बाउंड्रीज येस बटा. 21 होय म्हणते, 20 का 21 होय बघ, 21. पंच 1 मिनिट खेळता मग, पंच 1 मिनिट. 6 वाईड आणि 1 बरोबर. नाही 37 झाले, 58 होय ना. नाही 37 झाले. 37 झाले, 21 होय. ओके ओके का? होय रे, काय नाही. 5 ओव्हरींचा खेळ संपलो. 37 रन झाले. शेवटच्या 6 बॉलमध्ये 21 होय. एग्री. सुरुवात परत एकदा सामन्याची सुरुवात. शेवटचे 6 चेंडू 21 रन्सांची गरज. बॉलिंग मार्कवर बॉलर्स नेम. दाजीसाठी पहिलो चेंडू, फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पण 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू आकांड्या पार चौकारासाठी. विशाल लुडबे लॉंग ऑनवर क्षेत्ररक्षक करताना. मिड विकेटवर 1 क्षेत्ररक्षक 2 खेळाडू, पण दोघे फक्त बघित राहिले. मालवणी भाषेत जर सांगायचा तर रेडे गेले पान्नीत आणि हे दोघे बसले रांदीत. ही नवीन म्हण कधी ऐकली असात? मी सुद्धा पहिलीच ऐकलंय. काल जर कोणी रात्रीचं खेळ झाले बघलो असात तर रात्रीचं खेळ झाल्यामध्ये ही म्हण काल मी पहिल्यांदा ऐकलंय. आणि ती म्हण 2 खेळाडूंच्या मधून गेलेलो चेंडू. चौकारांची धावसंख्या स्थिरावली 41 रन्सावर. शेवटचे 5 चेंडू 17 रन्स दाजी. परत एकदा मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळात जाऊन पडलेलो चेंडू. षटकार मारण्याच्या नादात दाजीच्या नावाचा लागला कलाम. करू गेलो नरकासूर, तयार झालो संकासूर. जिंकून दिलास तर विकास तामणकर साहेबांकडून तुझ्यासाठी 500 रुपयांचा बक्षीस असा. नवीन फलंदाज नितीन राणे. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. शेवटच्या 4 चेंडू आणि 17 धावा. 4 चेंडू आणि 17 धावा. 17 पे खतरा. गोलंदाज प्रथमेश जर सामनो जिंकून दिलास तर तुझ्यासाठी 500 रुपयांचा बक्षीस असा. स्ट्रायकर अँड बॅट्समन सुरेश मांजरेकर. 4 चेंडू शेवटचे. प्रथमेश बॉलिंग मार्कवर. 4 चेंडू 17 धावांची गरज. प्रथमेशसाठी 3रा चेंडू. तटक्या पेचून गेलेलो चेंडू. क्लीन बॉल करून गेलेलो चेंडू. 500 रुपयांचा बक्षीस प्रथमेशच्या खात्यात टाकणारा चेंडू. खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी.
आम्ही जेव्हा घराकडे जातलो पहिले बरेच प्रेक्षक घराकडे जातले तेव्हा घरातून प्रश्न विचारलो जातलो खेळान कोणाचा पॉट भरला. आवर्जून लक्षात ठेवा, घराकडे गेल्यानंतर सांगा प्रथमेशचा तर नक्कीच भरला. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये, क्लीन बॉलसाठी 500 रुपये आणि सामनो जिंकून दिल्यानंतर 500 रुपये. प्रथमेश जाताना 2 खिशे भरून तुका नेवचे लागतले हे सगळे पैसे. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. नवीन फलंदाज मैदानावर जयदेव केळुसकर ज्याचा नावाचा. नितीन, भूषण आणि आळवे साहेब जर ह्या सामन्याची गणिता बघितली तर कोण जिंकतलो कोण हरतलो ह्याच्यावर इतरांची सगळ्यांची गणिता अवलंबून असत. म्हणजे मालवणी भाषेत कोणाची पेटता दाढी आणि त्याच्यावर कोण पेटायता ईडी, अगदी तसंच असावं सामनो. शेवटच्या 2-3 चेंडूंचा खेळ. आडव्या बॅटने खेळण्याचा होतो प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही. बॅट्समन फक्त वलवता. मुलाम्याचा नाणा आणि तालाशिवाय गाणं ह्याचा काय उपयोग नसता. अगदी तसंच क्रिकेटच्या मैदानावर वले मारणं, भाते मारणं ह्याका महत्व नसता. चेंडू मेडन आणि सामन्यातली आता मात्र औपचारिकता शिल्लक. फॉर्मॅलिटी ज्याका म्हटली जाता. आणि फॉर्मॅलिटी म्हणजे काय, औपचारिकता म्हणजे काय, मालवणी भाषेत थोडा वेगळ्या पद्धतीने सांगला जाता. वेळ मिळालो तर उद्या किंवा परवा नक्की ऐकूया. उडालेलो कारंजो परत एकदा लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळ्यात येऊन पडलेलो चेंडू. जाता जाता लागलेला अजून एक कलाम आणि जाता जाता प्रथमेशच्या खात्यात अजून 100 रुपयांची भर. प्रथमेशसाठी सगळ्या प्रकारची बक्षिसं मिळाली. नितीन भाई, प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. 2-3 विकेट घेतल्यान, सामनो जिंकून दिल्यान, बोल्ड केल्यानंतर 500 रुपये, 500 आणि 3 800 झाले आणि सामनो जिंकून दिल्यानंतर 500 रुपये. ते सुद्धा अगदी जवळ असत 1300 रुपये. आणि वैशिष्ट्य म्हणजे 1300 रुपयावर एकही रुपयाचं इन्कम टॅक्स कट होतो नाही. सध्या मार्च असा त्यामुळे सगळ्यांका इन्कम टॅक्सची मोठी भीती असता. संघाचा मालक स्वतः मालक आशिष आपल्या खेळाडूंवर आणि आपल्या संघावर करडी नजर असा. शेवटचा चेंडू फक्त औपचारिकता बाकी. देवबाग संघ विजयाच्या उंबरठ्यावर. शपलवून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही. चेंडू रवलो. मेडन चेंडू बरोबर प्रथमेशने सामनो जिंकून दिलो देवबाग संघासाठी. आणि देवबाग चषक 2021 स्पर्धेचा शेवटचा दिवस. नक्कीच ह्या देवबाग चषकामध्ये देवबागचा संघ खेळतलो. अजून एक देवबागचा संघ उद्या मैदानावर खेळताना दिसतलो. दर्शन बांदेकरचो. शेवटच्या दिवसात किमान संघ देवबागच्या खेळाचे ही देवबागवासियांची अपेक्षा असा. त्यापैकी अर्धी अपेक्षा आज झाली पूर्ण. एक दर्जेदार संघ, 2 दर्जेदार संघ आज शेवटच्या दिवसासाठी क्वालिफाईड ठरले. आरोंदा आणि देवबाग संघ आजच्या दिवसात क्वालिफाय होऊन पुढच्या सामन्यासाठी. इतर ज्या संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतलो त्या सगळ्या संघांचे मनापासून आभार. आज जरी तुमचा स्वप्न पुरा रावला तरी पुढच्या स्पर्धांसाठी, येणाऱ्या सगळ्या लीगसाठी, खुल्या स्पर्धांसाठी तुमका मनपूर्वक शुभेच्छा असत. सिंधुदुर्गातले नामवंत गुणवंत आवाज आपण आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकले. मडुऱ्याचे नितीन नाईक, नेमळ्याचे भूषण नाईक, वेंगुर्ल्याचे योगेश परब, देवगडचे उत्तम मुंडगेकर, मुंबईचे सन्माननीय आळवे साहेब, नेरूर राजा सामंत, देवलीचे श्याम वक्कर, प्रदीप देऊलकर या सगळ्यांचे मनापासून आभार. अंपायर्स आर दी सोल जजेस ऑफ दी गेम. या स्पर्धेतले 3 मुख्य पंच उमेश मांजरेकर सर, मंगेश धुरी सर आणि एम्ब्रोज अल्मेडा सर. आमचे स्कोरर पायस अल्मेडा आणि विल्सन फर्नांडिस यांचे सगळ्यांचे मनापासून आभार. देवबाग चषक 2001 आयोजन समिती यांचे मनापासून आभार. ज्या देवबाग वासियांनी संपूर्ण जगभरातल्या पर्यटकांका पृथ्वीवरचं स्वर्ग दाखवलो त्या देवबाग वासियांचे मनपूर्वक आभार. मैदानावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपस्थित असणारो रसिक राजा आणि या स्पर्धेचा गेले 3 दिवस आणि पुढचे 2 दिवस सुमधूर निवेदन करणारे आमचे मार्गदर्शक मित्र सन्माननीय साळगावकर साहेब या सगळ्यांच्या साथी. लोकशाहीचा 4था स्तंभ अर्थातच पत्रकार, या पत्रकार मित्रांचे आभार. आजचा टाइम टेबल, आजचा पॉइंट्स टेबल तुमच्यासाठी. पहिल्या क्रमांकावर एसबीडी आरोंदा संघ 3 सामने जिंकलो, 2 जिंकले, 1 हरले. पॉइंट्स 4 आणि नेट रन रेट 2.278. याचा अर्थ ग्रुप सी मधून पहिल्या क्रमांकावर एसबीडी आरोंदा संघ, दुसऱ्या क्रमांकावर श्रीकृष्ण देवबाग संघ, श्रीकृष्ण 11 देवबाग 3 खेळले, 2 जिंकले, 1 हरले, 4 पॉइंट्स आणि नेट रन रेट 0.778. उर्वरित 2 संघ अवधूत स्पोर्ट कणकवली